महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2024च्या संदर्भात उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे कर्मचारी निवड आयोगाने SSC कॉन्स्टेबल GD जनरल ड्यूटी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे। निवड प्रक्रियेचे टप्पे कसे आणि किती असतील ते जाणून घ्या। तसेच महत्त्वाच्या तारखा आणि आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा काय असणार, त्याचबरोबर किती आणि कोणकोणत्या विभागात भरती केली जाणार आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा ही आजची ठळक बातमी। या भरती अंतर्गत एकूण 39,481 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे। ही भरती BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB विभागांमध्ये केली जाईल। या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। उमेदवार SSCची अधिकृत वेबसाईट ssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात। ऑनलाईन अर्ज भरायला सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे। या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे। अर्जातील दुरुस्तीची विंडो 5 नोव्हेंबर 2024 रोजी उघडले आणि ते 7 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहतील। SSC कॉन्स्टेबल GD भरतीसाठी संगणक आधारित परीक्षा CBT जानेवारी ते फेब्रुवारी 2025 दरम्यान घेतली जाईल। अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम SSC वेबसाईटला भेट द्यावी आणि अप्लाय टॅबवर क्लिक करावे। त्यानंतर कॉन्स्टेबल GD एक्झाम 2025 लिंकवर क्लिक करावे लागेल। यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म उघडेल, तो भरावा लागेल। अर्ज काळजीपूर्वक भरल्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि शेवटी अर्ज शुल्क भरावे लागेल। SSCने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 10वी उत्तीर्ण उमेदवार केंद्रीय पोलीस दलामध्ये CPSF कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात। या भरतीसाठी उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे दरम्यान असावे। 1 जानेवारी 2025 रोजी वयाची गणना केली जाईल। सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत कोणतीही सवलत नाही, परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे। या भरती अंतर्गत BSF मध्ये एकूण 15,654 पदांवर भरती केली जाणार आहे। याशिवाय इतर विभागांसाठी देखील भरती होणार असून त्या सर्व रिक्त पदांबद्दल जाणून घेण्यासाठी आणि भरती संबंधित इतर तपशील सविस्तर जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो। भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी उमेदवार SSC GD रिक्वायरमेंट नोटिफिकेशन 2025 लिंकवर क्लिक करू शकतात। निवड प्रक्रियेचे 4 टप्पे असतील। पहिल्या टप्प्यात संगणकावर आधारित परीक्षा होईल आणि त्यात सामान्य बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित, हिंदी आणि इंग्रजी या विषयांचे प्रश्न असतील। दुसरा टप्पा शारीरिक कार्यक्षमता चाचणी असेल आणि त्यात पुरुषांसाठी 5 किमी धावणे आणि महिलांसाठी 1.6 किमी धावणे समाविष्ट आहे। तिसरा टप्पा शारीरिक मानक चाचणी असेल आणि त्यात उंची, छातीचे मापन आणि व्हिज्युअल मानकांचा समावेश आहे। चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी होणार आहे। जी उमेदवार सर्व टप्पे पार करतात तेच अंतिम निवडीसाठी पात्र मानले जातील। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।